तर आई काय बनवणार आहे आज तू? दाल बाटी. आता हे कशाचं पीठ आहे? हे आपलं चपात्या बनवतो ना त्याचं साधं पीठ, गव्हाचं पीठ. ठीक आहे. आणि हे खाण्याचा सोडा, नमक, हळद टाकायची असली तर टाकायची, नाही तर नाही आवडत नसली तर नाही टाकायची. हे ओवा आणि हे तूप. कोणाला तूप आवडतं तूप टाकायचं, तेल आवडत असलं तेल टाकायचं. आम्हाला तूपच आवडतं. आता हे सगळं यात मिक्स करायचं. हे सगळं प्रमाण आपल्या स्वादानुसार पिठाच्या प्रमाणात घ्यायचं. नमक जेवढं पाहिजे तेवढं, तूप पण. आणि तू फक्त पीठ मळायला ठेवायचं आहे का? नाही, तूप त्यात मिक्स करून टाकायचं. ठीक आहे. डबा सांग. यात आपण सगळं मिक्स केलेलं आहे. हे आपण तूप टाकून असा गोळा बनला पाहिजे पिठाचा, एवढं तूप टाकायचं. आता याला आपण साध्या पाण्याने भिजून घेऊ. साधं पाणी म्हणजे थंड, रूम टेम्परेचर. याचा घट्टसर भिजवायचा आहे अंडा. असं पोळायला लागतो तसं नाही भिजवायचा. हे बघ, मी पीठ भिजून घेतलंय. आता असं निपर पीठ भिजवायचं. आता हे थोडा वेळ भिजू देऊ. तोपर्यंत आपण डाळ शिजायला टाकू कुकरमध्ये. आता ही आपण डाळ शिजायला टाकू. 1 वाटी डाळ आहे. ही डाळ 100 ग्रॅमच्या वरती. डाळ आता मी 4-5 पाण्याने धुवून घेतली. आता हिला आपण शिजायला टाकू. घालायची. झाकण आताच नाही लावायचं. याच्यावर थोडासा फेस येईल, ते काढून टाकायचं, जेणेकरून ॲसिडिटी जी होती ती होत नाही मग. आणि नंतर झाकण लावायचं. आता याचे असे गोळे बनवून घ्यायचे आणि भाजायला टाकायचे. जेवढे बसतील तेवढे गोळे एका वेळेला गोळे बनवून ठेवून द्यायचे भाजण्यासाठी. कमी गॅसवर, गॅसची फ्लेम आहे ना मिडियम याच्यावर ठेवायचे, म्हणजे ते चांगले भाजले जाते. ते आता झाकून ठेवायचं थोडा वेळ. गॅस कमी करायचा. कमी जादा असं थोड्या वेळाने करायचं. अशी मधून चेक करायची, पलटून ठेवायच्या, म्हणजे सगळ्या साईडनी भाजल्या जाते. डाळ जी आपली ती चांगली शिजलेली आहे. आता आपण फोडणी तयार करू. फोडणीसाठी कढीपत्ता, लसूण अद्रकची पेस्ट, 3 चमचे लाल तिखट, थोडासा सांबर मसाला, 1 चम्मच हळद शिजताना टाकली होती म्हणून आता थोडीशी टाकायची. आणि थोडीशी साखर, स्वादानुसार नमक, जिरे मोहरीचं फोडणी. ही मोहरी, हे तेल टाकू. फोडणीसाठी आपण तेल टाकले. तेल गरम झालं की त्यात मोहरी जिरे घालायचे. तेल गरम झालं. आता मोहरी टाकली, थोडंसं जिरा, थोडासा कढीपत्ता,
लसूण अद्रकची पेस्ट, लसूण परतले गेलं आहे. आता तुम्ही बघू शकता. यात थोडंसं मी वरण टाकते 1 चम्मच आणि त्यात आता हे सगळे मसाले मिक्स करते. त्यात थोडंसं पळीवर वरण याच्यामुळं टाकलं हे मसाले जळत नाही मग. आणि नमक आपण टाकलेलं नव्हतं शिजताना, तर मग आता टाकलं आहे. आता हे परतू द्यायचं. डायरेक्ट तेलात मसाले जर टाकले ना ते करपतात आणि तरी येत नाही चांगली वरणाला. म्हणून थोडंसं पळीवर वरण टाकलं का मग तरी येते चांगली. मसाला परतलाय मस्त, मसाल्याने तेल सोडलंय. आता आपण यात डाळ घालू. आपल्याला हे किती पातळ घट्ट ठेवायचं त्या हिशोबाने पाणी टाकायचं. आम्हाला बाटीसोबत खायचं तर आम्ही पातळच ठेवणार. आता सगळ्यात शेवटी मी याच्यात कोथिंबीर घालते. मी कोथिंबीर कच्चीच टाकते सगळ्या भाज्यांना. बाटी आपली भाजली. आता पहिलं काढून घेऊ. मस्त भाजली बघू शकता. आता मी यात तूप टाकणार आहे म्हणजे या तुपात भिजतील. आमच्या इथे तूप जास्त आवडतं. आता या थोड्या वेळ यातच भिजू द्यायचा म्हणजे चांगले भिजतील. काही नाही होत, घेऊ द्या ना. तर मित्रांनो आपली दाल बाटी एकदम छान प्रकारे तयार झालेली आहे. बघू शकता तुम्ही आणि किती चांगली तयार झालेली आहे. तर मित्रांनो आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि या व्हिडिओला जरूर लाईक आणि सबस्क्राईब करा. बाय फ्रेंड्स.